नमस्कार. सतर्क महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी रेखा बेगडे. आत्ता आपण आहे तळेगाव दाभाडेमधील जनरल हॉस्पिटल या ठिकाणी. नुकतंच या ठिकाणी प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी अंत या ठिकाणी झालेला आहे. तर नक्की हे प्रकरण काय आहे, त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी या जनरल हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर आरोप केलेले आहेत. तर ते आरोप नक्की काय आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. काय नाव आपलं आणि काय सांगा? माझं नाव सोमनाथ इंदलकर. मी लोणावळ्यावरून आलो आहे, कुसगाववरून. मी आज 4 वाजता 18 तारीख आहे आज 4 वाजता मी आलो माझ्या मिसेसला घेऊन. 4 तारखेला मी आलो होतो तेव्हा मला सांगितलं होतं की तुम्ही 17 तारखेला या, आपण पेशंटला ॲडमिट करूया डिलिव्हरीसाठी आणि 2-3 दिवसानंतर सिझर करूया. मग आपण आल्यानंतर मग कागदपत्रीची प्रोसेस आहे ती पूर्ण केली. एक 10-15 मिनटं गेली त्याला, केस पेपरला वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की बाळाचे ठोके चेक करायला, म्हणजे NSG करायला घेऊन जायचं आहे. घेऊन गेले. ते आतमध्ये थांबून देत नाहीत. मी बाहेर थांबलो होतो पॅसेजमध्ये. बाहेर थांबल्यानंतर एक 20-25 मिनटानंतर आवाज आला डायरेक्ट दरवाजा उघडलेला आणि स्ट्रेचरवर एका पेशंटला घेऊन चाललेत. तर माझ्या लक्षात आलं की ही माझीच मिसेस आहे. मग ते डायरेक्ट ICUमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर बोलले की तिचा BP शूट झाला आहे आणि आपल्याला अतिदक्षता विभागामध्ये एमर्जन्सी घ्यावं लागणार आहे पटकन. ठीक आहे. ते घेऊन गेले. त्याच्यानंतर ते बोलले की श्वास घ्यायला त्रास होतो आहे. श्वास घ्यायला त्रास होतो आहे म्हणले आपण पहिलं तिला OTमध्ये घेऊया आणि ऑपरेशन करूया. OTमध्ये नेलं त्यांनी ऑपरेशन करायला. म्हणजे सगळ्या गोष्टी 15-20 मिनटामध्ये झाल्या फक्त. OTमध्ये गेलो. मी OTच्या बाहेर 2-2.5 तास उभं होतो. ते OTमधून बाहेर आलेच नाहीत आणि डायरेक्ट मला मग एकाने सांगितलं की तुम्हाला ICUला बोलवले. त्यांनी दुसऱ्या रस्त्याने पेशंट ICUमध्ये आणला होता. पेशंट गेलेला होता पण मला सांगितलं आहे म्हणून. व्हेंटिलेटर ठेवलं. त्याला भेटायचं बोललं तर बोलले नाही 15-20 मिनटाने भेटा. त्याच्यानंतर मग त्यांनी आय थिंक व्हेंटिलेटर वगैरे लावला आणि नंतर आम्हाला दाखवलं तो पेशंट. आणि बाळसुद्धा दाखवलं नाही. डिलिव्हरी झाली, मुलगा झाला, मुलगी झाली, काही सांगितलं नाही. बाळ त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून YCMला पाठवलं. YCMला पाठवल्यावर तिथले डॉक्टर बोलतात की आम्हाला कळवलंच नाही अगोदर, आमच्याकडे फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. तिथून ससूनला नेलं. ससूनचे डॉक्टर आतमध्ये घेण्याअगोदर चेक करतात. ते सांगतात बाळाचं हृदय काम करत नाही आहे, म्हणजे बाळ गेलेलं आहे. जर बाळ इथंच गेलं होतं यांनी फसवणूक का केली? त्यांनी अगोदर सांगायचं होतं ना क्लिअर जे काय आहे ते. म्हणून तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की बाकीचे जे कोणाची फसवणूक होईल किंवा इथे येऊन फसतील किंवा जीवाला मुकतील ते तरी 4 लोक इथे येणार नाहीत. तुमच्या पेशंटचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलो? मी लोणावळ्यावरून आलो, कुसगाववरून. पेशंट माझी मिसेस आहे, रुपाली नाव आहे तिचं, रुपाली इंदलकर. आपण या ठिकाणी पाहिले पेशंटची आई आपल्यासोबत आहे. काय सांगाल याबद्दल? माझं नाव सुरेखा संजय चिंचनकर आहे. माझी मुलगी आज गेली आहे ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन. मी कमीत कमी संध्याकाळी 6 वाजता आले. माझे जावई तिथे उभे होते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. तेव्हा मी माझ्या इनबाईला हाताशी धरला आणि डायरेक्टली ऑपरेशन वॉर्डमध्ये गेले. तर म्हटलं एवढा वेळ लागत नाही आहे सिझर व्हायला, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि डॉक्टर लोक सगळे धावपळ करत होते. तर मी म्हटलं मी बघूया, मला काय खात्री वाटत नाही. तर त्याच्यात 2 डॉक्टर होते. ते इंग्लिशमध्ये असे बोलले की सीज द डेथ. तर मी म्हटलं की आणखीन किती जण आहेत आतमध्ये बघूया. सीज द डेथ म्हणले की मग मला संशय आले की हे आपलंच काहीतरी प्रकरण आहे. तरी पण मी देवावरती भरोसा ठेवून ह्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही 7 वाजेपर्यंत 7 ते 8 वाजेपर्यंत बाहेर थांबलो. तर मी या लोकांनी इकडे आणली त्यावर मला काहीतरी डाऊट आला की काहीतरी गडबड आहे. तर ते म्हणले की हाय, बाळाला सांगितलं आम्हाला की तुम्हाला बाळाला ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन इथं नाही आहे, तुम्ही बाहेर न्यायला लागेल. तर तुम्ही शिजरला घेतली, मुलगी चक्कर आली, शिजरला घेतली, तर तुम्हाला ऑक्सिजन मशीनच नाही आहे, तर तुम्ही शिजरला घेतलीच कशी काय? मला हे म्हणायचं आहे. आणि डायरेक्टली डॉक्टर म्हणतात ते ऑक्सिजन मशीन अवेलेबल नाही आहे, बंद पडल्या ते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आमच्या मुलीचा जीव घेतला आहे, सरासरी जीव घेतला आहे. आणि आम्हाला बाळ झालं तर तुम्ही दाखवलं नाही. 2 मिनिटं 2 सेकंद जरी दाखवलं असतं तरी आम्ही मान्य केलं असतं की आम्हाला आमचं बाळ जिवंत आहे किंवा इथंच मेलं. म्हणजे ह्याचा अर्थ असं होतं की बाळ आमचं या हॉस्पिटलमध्ये, मुलगी आणि बाळ जागीच मेले होते. मग व्हेंटिलेटर लावण्यासाठी यांनी मुद्दाम आम्हाला YCMला माझ्या मुलाला घेऊन गेले. तो एक 25-26 वर्षाचा मुलगा आहे, त्याला काही कळत नाही. त्या डॉक्टरांनी याला YCMला नेलं. आता YCMला कॉमन गोष्ट आहे की कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही आहे. इथं व्हेंटिलेटरवरती मला वाटतं 10 ते 15 बेड आहेत. त्याच्यातला एक सीनभर जरी YCM तुम्ही ऑक्सिजन लावला असता बाळाला किंवा बाळाच्या आईला, जगली नसते का? का तुम्हाला असं दुसऱ्या मार्गाने जर बघायचं म्हणलं तर तुम्ही सरासरी किडण्या काढायचा धंदा असा एक प्रकारचा आमच्यासारखा गरीब म्हणू शकतो.
आता तुम्ही जे हॉस्पिटल प्रशासन आहे आणि डॉक्टर यांच्यावर पुढे काय कारवाई करण्यात येईल, तुम्हाला काय अपेक्षा आहे यांची? मला काही अपेक्षा नाही आहे. मला काय आता माझा जीव मुलगी तर गेली, ती काय परत येणार नाही आहे. पण इथली मावळातली गोर गरीब जनता आहे, शेतकरी आहे, त्यांच्या संग त्यांच्या भावनांशी ह्या डॉक्टर लोकांनी असं खेळू नका. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, इथला आमदार खासदार तुम्ही जातीनी दखल, ह्या हॉस्पिटलमध्ये काय काळा बाजार चाललाय तो तुम्ही बघावं उतरून, असं माझं. आणि मावळातल्या लोकांना माझं एक सांगणं आहे, माझी मुलगी गमावली, तुमची आई बहीण भाऊ मुलगा गमवू नका, इथं येऊ नका, बाहेर जा, बाहेर जा. मी एवढंच बोलते आणि थांबवते. आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की एका महिलेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी अंत या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या आईची आणि त्यांच्या पतीची आर्त हाक आहे की बाबा माझ्या मुलीला या ठिकाणी मी गमावलेला आहे, तर बाकीच्यांनी देखील विचार करा आणि या हॉस्पिटलकडे लक्ष द्या की परत अशा प्रकार कोणासोबत व्हायला नको. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेवर या हॉस्पिटलचे डॉक्टर, प्रशासन आणि बाकी पोलीस प्रशासन या ठिकाणी काय कारवाई करते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अधिक माहितीसाठी सतर्क महाराष्ट्र या पेजला फॉलो करा. धन्यवाद.